जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। देवळीत हरित क्रांतीची नांदी, नगराध्यक्ष वृक्ष संगोपन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। देवळी शहर अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या नगराध्यक्ष वृक्ष संगोपन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आतापर्यंत वैयक्तिक गटात 450 नागरिक व विद्यार्थ्यांनी तर संस्थात्मक गटात 13 संस्थांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेमुळे शहरात 1000हून अधिक वृक्षांची लागवड व वर्षभर संगोपन होणार असून पर्यावरण संवर्धनासाठी हा लोकसहभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे। आतापर्यंत सुमारे 600 वृक्षांचं वाटप पूर्ण झालं असून उर्वरित वृक्षांचं वितरण पुढील 2-3 दिवसात पूर्ण होणार आहे। वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन वृक्ष लागवडीची अंतिम मुदत 1 ऑगस्टवरून 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी दिली। स्पर्धेअंतर्गत प्रत्येक स्पर्धकानं लावलेल्या वृक्षांचे वर्षभर संगोपन करणे बंधनकारक असून तज्ञ समिती वर्षातून 3 वेळा पाहणी करून गुणांकन करणार आहे। त्यानुसार विजेत्यांची निवड करून आकर्षक रोख बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहे। वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि बक्षिसे जिंका या संकल्पनेवर आधारित हा अभिनव उपक्रम राज्यात पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठरत असून वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी बक्षिसांची संधी उपलब्ध करून देणारी महाराष्ट्रातील पहिलीच स्पर्धा म्हणून या उपक्रमाची चर्चा होत आहे। या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी युवा संघर्ष मोर्चाचे प्रवीण कात्रे, गौरव घोपाळ, प्रवीण खाडे, मंगेश वानखेडे, सुधीर भगत, अमित मुरार, सुमित झोरे, दीपक तराळे, सागर पाटणकर तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। भूषण वानखेडे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।